मॅनहोलमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनास्थळावरती मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते देखील आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? दुर्दैवी घटना आहे, कशा प्रकारे या घटनेकडे पाहता तुम्ही? आता कसं आम्हाला असं वाटतं की अशी आम्हाला सवय पडणार आहे, कारण चांदिवलीमध्ये दुसरी घटना आहे. पहिली एक घटना असलपामध्ये झाली, ती बाई माईममध्ये निघाली. ही दुसरी घटना. आमच्याकडे महानगरपालिका झोपलेली आहे. सन्माननीय हेर्लेकर साहेब वॉर्ड ऑफिसर हे म्हणतात की मी मेन हॉल ओपन करायचं नाही, त्यासाठी आदेश दिला आहे. मग हे मेन हॉल ओपन केले कुणी? नंबर 1, मेन हॉल ओपन केला तर त्याच्या बाजूला तुम्ही बॅरिकेड चारी बाजूला का लावले नाहीत? एक पण बॅरिकेड नाही. माणूस चालतोय. आता असं पण मुंबईकर एवढे त्रस्त आहेत, चालता चालता स्वतःच्या ह्याच्यात असेल, तो गेला आतमध्ये. एका माणसाने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण कसं आहे, एवढा फोर्समध्ये नाही पकडू शकत ना. तो गेला खाली. ते खाली गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं, फटाफट त्याच्यावर जाळी लावून टाकली, जे काम करायला आला असेल. म्हणजे जर त्याला बाहेर काढायचं पण असेल फायर ब्रिगेडनी, तर ते त्यावेळी जाळी लावल्यामुळे काढू शकत नाही. तिकडनं तो या मेन हॉलपर्यंत आला. आम्ही कंटिन्यू सांगतोय की बाबा मेन हॉल ओपन करा, त्याच्यामध्ये तो असेल कदाचित, पण यंत्रणाच नाही ना, त्याला ओपन करायचं कसं? शेवटी फायर ब्रिगेड आली. फायर ब्रिगेड आल्यानंतर त्याला मेन हॉल ओपन केला. आता त्यांना पण जायसाठी सिवर लाईन आहे ना, रिक्स घेऊ शकत नाही. त्यांनाही जाण्यासाठी थोडी वेळ लागली. ते पूर्ण प्रयत्न करत होते, कारण आतमध्ये एवढा गॅस होता ना. आतमध्ये एक कर्मचारी गेला फायर ब्रिगेडचा, त्याला श्वास घ्यायलाच होत नव्हता. परत त्याला बाहेर काढलं. दुसरे गेलेत, पण त्यांनी डेअरिंग केली. व्यवस्थितपणे त्याला काय आकडी लावायची पहिला ते परत आलेत. पण मला वाटते 15 मिनटं जर ते फायर ब्रिगेडच्या माणसाला वर यायला उशीर झाला असता तर त्यांच्या पण जीव गेला असता. त्यांची अशी परिस्थिती होती, बाहेर येताना असं त्यांना श्वास घ्यायला होत नव्हता. म्हणजे किती दिवस हे सगळे चालणार आहे? मुंबईमध्ये काम करायचं नाही, फक्त आमदार फोडा, नगरसेवक फोडा, खासदार फोडा, त्याच्यामध्ये सत्ताधारी लोक व्यस्त आहेत. पण हे कसं चालणार हो? लोकांच्या जीवाची पर्वा काय? ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे त्यांच्या जीवाची काय किंमत आहे तुमच्याकडे? लाख रुपये. इंटर्जनमध्ये समोर तुम्हाला वायर दिसतोय, तिथे एक माणसाला शॉक लागला. लाख रुपये दिले सरकारने, तर ह्याला पण लाख रुपये भेटणार असं आम्ही समजून चालतो. परंतु आम्ही यावेळी सर्वांनी ठरवलं आहे की जेपर्यंत त्या 8 दिवसात त्या कॉन्ट्रॅक्टर, त्या अधिकारी यांच्यावर ॲक्शन होणार नाही, FIR होणार नाही 8 दिवसात, तर आम्ही इथं आंदोलन करणार. आणि त्याच्या परिवाराला एक व्यवस्थित मुआवजा, अस्लम शेखच्या परिवाराला व्यवस्थित मुआवजा भेटला पाहिजे, ही आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून. एकूणच नालेसफाई झाले असं बोललं जातं. हजारो कोटी रुपये दरवर्षाला नालेसफाईसाठी खर्च होतात, तरी देखील पाणी साचते आणि याच पाण्यामुळे साचल्यामुळे हे मॅनहोल दिसले नाहीत. एका इसमाचा मृत्यू झालेला आहे. कशा पाहतात? काय मागणी करा? हा पूर्णतः हलगर्जीपणा होता सकाळपासून. प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांचं उत्तर एकच आहे की हे आम्ही कोणीही याला हे दिलं नव्हतं. मग ते दिलं नव्हतं तर मग हा माणूस आला कसा इथे करायला? म्हणजे गेले 4 वर्ष जे गेले हे प्रशासक राज होतं, यांना कोणी सगळं प्रशासन वाऱ्यावर सोडून दिलं होतं. ते आता पूर्वीचं काळात बसतात की पूर्वी 25 वर्ष हे झालं आणि ते झालं, आणि तुमच्या राज्यात काय चाललंय? जे आता तर सत्ताधारी बसलेले आहेत ते काय करतायत? त्यांचं म्हणजे वचकच नाही. महानगरपालिकेला आम्हाला माहीतच नव्हतं. आज जेव्हा आम्ही या ठिकाणी, मी आणि महेंद्र भानुशाली या ठिकाणी येऊन उभं राहिलो, माणूस आतमध्ये गेलाय. आतमध्ये गेल्यानंतर वरती जाळी लावली. म्हणजे हा किती हलगर्जीपणा आहे? माणूस आहे आतमध्ये, त्यांना माहिती आहे त्या 2-3 जणांना, त्या कर्मचाऱ्यांना, की माणूस आतमध्ये गेलेला आहे, तो कुठेतरी वाहून गेलेला आहे. आणि वरती जाळी लावून मोकळे झाले. पटकन पोलिसांचं प्रशासन आलं, त्यांना ताब्यात घेतलं. आणि बाकीचं प्रशासन येऊस्तर तो माणूस बिचारा, या ते जे अग्निशामक दलाचे जे अधिकारी कर्मचारी होते ते आत गेल्यानंतर 20 ते 25 सेकंदमध्ये त्यांना बाहेर यावं लागत होतं. त्यांची हालत अशी होती. मग तो इसाम गेला आतमध्ये, गेल्यानंतर 2 तास शेवटी त्याला, म्हणजे देवाला जे पाहिजे होतं तसं झालं असेल, पण त्याची पण काही चूक. तो आपल्या कोणत्या ना कोणत्या भावनेच्या भरात, त्या कितीतरी मुंबई शहर आहे या वर्दळीच्या ह्याच्यात तो चालला होता आणि त्याच्यामुळे शेवटी तोचा दुर्दैवी मृत्यू झाला या ठिकाणी. म्हणूनच आपण पाहतो की ही पूर्णतः प्रशासनाची चूक आहे आणि जो इसम या ठिकाणी मेलेला आहे अस्लम शेख, याला चांगला मुआवजा जो आहे तो प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेने द्यावा, अशा प्रकारची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन जे आहे ते 8 दिवसात नंतर आम्ही करू, अशा प्रकारची जी घोषणा आहे ती या ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेश सह सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई.